आज मी माझ्या ओवीच्या टिफिनला आहे ना मस्त असे चीज स्वीटकॉर्न सँडविचेस दिले होते आणि ते तिला खूप जास्त आवडले। चला तर मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यासाठी बघा, एक किसलेला गाजर घेतला, एक शिमला मिरची घेतली आणि कांदा घेतला होता बारीक चिरून एक छोट्या आकाराचा, आणि स्वीटकॉर्न घेतले होते। जी चीज स्वीटकॉर्न सँडविचेस बनवतोय त्यासाठी आहे ना आपल्याला स्वीटकॉर्नचं प्रमाण इकडे थोडं जास्त घ्यायचं आहे, आणि जे स्वीटकॉर्न वापरतोय ते आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी चीज घातलेला आहे। चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 3 क्यूब घेतलेल्या होत्या इकडे चीजच्या, आणि त्या किसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा ऑरेगॅनो घातलं, पाऊण चमचा काळी मिरी पूड घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता तुम्हाला कुठले अजून जास्त मसाले ॲड करायचे असतील तर ह्या स्टेजलाच करायचे। ह्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता, मिक्सअप वापरू शकता, पेरी पेरी मसाला म्हणजे तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे असतील ते ह्या स्टेजला करायचे। आणि हे छान असं आपलं कलरफुल असं हे मिक्सचर तयार झालेलं आहे। आता बघा, मला 2 सँडविचेस बनवायचे होते। त्यासाठी मी 4 ब्रेड स्लाइस घेतल्या। 4ही ब्रेड स्लाइसवर मी छान असा टोमॅटो सॉस लावून घेतला। तुम्हाला जर ग्रीन चटणी आवडत असेल तर ह्याच्या 2 स्लाइसवर ग्रीन चटणी लावून घ्यायची आणि 2 स्लाइसवर टोमॅटो सॉस लावायचा। ह्याच्या टेस्टमध्ये अजून जास्त वाढ होते ग्रीन चटणीने। ओवी ग्रीन चटणी लावलेले सँडविचेस खायला बघत नाही, म्हणून मी ग्रीन चटणी अवॉइड केलेली आहे। नुसते सॉस लावून सुद्धा हे सँडविचेस छानच लागतात। आता जे आपण स्वीटकॉर्नचं मिक्सचर केलेलं आहे ते व्यवस्थित 2 ब्रेड स्लाइसवर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे, आणि बाकीचे जे 2 ब्रेड स्लाइस आहेत ना ते त्यावर ठेवून घ्यायचे आहेत। म्हणजे अशा पद्धतीचे आपले हे सँडविचेस भरून तयार होतात। आता हे आपण भाजून घेणार आहोत। तर बघा, इकडे सँडविच मेकर आहे, त्यावर मी तूप लावलेलं आहे। आता अध्यायसाठी आणि ओवीसाठी कुठलाही एखादा पदार्थ बनवत असेल आणि जिकडे मला शक्य असेल तिकडे मी तुपाचाच वापर करते। सो इकडे सुद्धा मी 1 चमचाभर तूप पसरवून घेतलं। त्यानंतर त्यावर सँडविच ठेवून घेतलं, आणि वरच्या साईडने सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरचा सुद्धा इकडे वापर करू शकता। आणि हे सँडविच मेकर बंद करून छान असं दोन्ही साईडून व्यवस्थित हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मी लो ठेवली होती। तर बघा, आता हे सँडविच मेकर आहे ना, ह्यामध्ये आपले सँडविचेस पटकन तयार होतात आणि खूप खरपूस असे क्रिस्पी तयार होतात। तर मस्त असे दोन्ही साईडला थोडं थोडं तूप लावून हे असे एकदम क्रिस्पी असे मी सँडविचेस बनवून घेतले होते। दोन्ही सँडविचेस मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले होते। मस्त असे झटपट आणि खूप छान पूर्वतयारी असेल तर अगदी कमी वेळात आपले हे सँडविचेस बनवून तयार होतात। बघा, त्रिकोणी आकारामध्ये मी हे कट करून घेतले, आणि आतलं मिक्सचर तुम्ही बघू शकता खूप छान दिसते। तर एकदा तुम्ही हे तुमच्या मुलांसाठी करून द्या। तुम्हाला बघा, मी सांगते खूप छान होता, तुमच्या मुलांना नक्की आवडतील। तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर आता तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितलाच आहात तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।